पुण्यातल्या ससून रुग्णालयामध्ये ड्रग्स प्रकरणी ललित पाटील यांच्यावरती आरोप होत आहे आणि या आरोपामध्ये खरं तर अनेक मंत्र्यांची नावं जी आहेत ती समोर येताना पाहायला मिळत आहेत। ठाकरे गटाच्या ज्या उपनेत्या आहेत सुषमा अंधारे यांनी तर थेट दादा भुसे आणि गिरीश महाजन यांचं नाव घेत आरोप केलेला आहे। या सगळ्या संदर्भात बोलण्याकरता आपल्यासोबत राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार एकनाथ खडसे आपल्यासोबत आहेत। खडसे सर, ह्या सगळ्या गोष्टीकडे कसं पाहता? कारण की गिरीश महाजन यांचं नाव आता सुषमा अंधारेंनी ललित पाटील ड्रग्स प्रकरणामध्ये घेतलेलं आहे, कितपत तथ्य आहे? तुमचं काय म्हणणं आहे? गिरीश महाजन काही वर्ष पालकमंत्री राहिलेले नाशिक जिल्ह्याचे आणि पालकमंत्री असताना त्यांचे अनेक ठिकाणी संबंध आहे आणि त्यामुळे त्यांच्यावर काही गुन्हेगारांशी संबंध आहे म्हणून मोकासुद्धा लागलेला आहे। त्या गिरीश महाजन आज त्या ठिकाणी अंतरिम जामीनवर आहे, म्हणजे तात्पुरता जामीन त्यांना मोक्याखाली मिळालेला आहे। आता या ठिकाणी त्या मोकामध्येच असा उल्लेख आहे की यांचे अंडरवर्षी वगैरे म्हणजे ज्यांचे जे काही गुंडांचे संबंध आहे एका केसमध्ये, तर गिरीश महाजनवर सुषमा अंधारेंनी जी शंका व्यक्त केली की या ठिकाणी गिरीश महाजनांचा वरदहस्त सुनील पाटलांना असू शकतो आणि त्याचबरोबरीला सुषमाजी अंधारे यांनी हाही आरोप केलेला आहे की ससूनचे जे डीन आहे त्या डीनवर गिरीश महाजनांचा दबाव बसू शकतो। आता सुषमा अंधारेंकडे काहीतरी असल्याशिवाय ते असं बोलणार नाही। मग जे काही असेल तर गिरीश महाजन नेहमीच म्हणतात की कर नाही त्याला डर कशाला, त्यामुळे मग त्यांनी या संपूर्ण घटनेची चौकशी केली पाहिजे, चौकशी वरिष्ठ पातळीवरून केली पाहिजे आणि जोपर्यंत चौकशी पूर्ण होणार नाही तोपर्यंत राजीनामा दिला पाहिजे। माझ्यावर ॲलिगेशन्स करत असताना माझा राजीनामा घेतलाच होता ना या ठिकाणी, त्याच्यामध्ये कुठलंही हे नसताना। आता तीच माननीय मुख्यमंत्र्यांनी गिरीश महाजनांना लावावी आणि या ठिकाणी गिरीश महाजनांची पूर्ण चौकशी करावी आणि कर नाही त्याला डर कशाला। परंतु ह्या सगळ्या प्रकरणात चौकशी समिती जी आहे ती सरकारकडनं स्थापन करण्यात आली नाही। चौकशी समितीने स्थापन करत असताना चौकशी समितीने याही बाबीचं हे करावं। पहिली गोष्ट त्याच आहे की एक मंत्री, दोन मंत्र्यांची नावं त्याच्यामध्ये आहे आणि ज्यावेळेस मंत्री पदावर असतात त्यावेळेस त्यांच्याकडनं चौकशी नीट होऊ शकत नाही असं माझ्या बाबतीत म्हटलं जात होतं। त्यामुळे मला नाही राजीनामा द्यावा लागला, राजीनामा देऊन मग माझी चौकशी झाली। त्याप्रमाणे तो मला न्याय दिला होता की मंत्रिपदावर असताना तुमची चौकशी नीट होऊ शकत नाही, सरकारचा दबाव त्याच्यावर राहू शकतो आणि तोच न्याय आता या दोघांनाही लावायला का हरकत आहे। त्यामुळे गिरीश महाजनांनी आधी राजीनामा द्यावा, चौकशीला सामोरं जावं। खरं तर ड्रग्स प्रकरण हे किती मोठं असू शकतं तुम्हाला काय वाटतं? कारण ज्या पद्धतीने ससून रुग्णालयामध्ये ड्रग्स सापडले, आरोपी फरार आहे आणि त्याचे जे अँगल्स आहेत, त्यांचे नेक्सस जे आहेत ते अनेक लोकांसोबत जोडले जातात आहे असं सातत्याने विरोधी पक्षांकडनं सांगितलं जातं आहे। सरकार याकडे गांभीर्याने पाहत नाही? सरकारी पक्षाच्या आशीर्वादाशिवाय हे होणं शक्य नाही। पोलिसांची मदत लागते, फूड अँड ड्रग्सची मदत लागते, नार्कोटिक्स विभागाची मदत लागते, त्याशिवाय हे इतके वर्ष चालू असू शकत नाही। थोडा देणं आणि घेणं आणि विकणं हा प्रयोग वेगळा, परंतु कंटिन्युअसली कारखाने उघडणं, नाशिक शहरामध्ये उघडायचा, सिन्नरमध्ये उघडायचा आणि आता तर असं लक्षात आलं की ह्यांच्याकडे कोट्यवधी रुपयाचे सोनं वगैरे सापडलं। मला असं वाटते की ज्या मंत्र्यांवर किंवा ज्यांच्यावर अशा स्वरूपाचे आरोप आहे ह्यांच्या सगळ्या फोनचे चेकिंग केलं पाहिजे, कधी ना कधी यांचे संबंध त्याचे आलेच असतील याची तपासणी केली पाहिजे आणि सत्य आहे ते बाहेर आलं पाहिजे। खरं तर राजकीय प्रश्न आहे सर। आता राष्ट्रवादी पक्षामध्ये 2 गट निर्माण झालेले, तुम्ही स्वतः शरद पवारांना पाठिंबा देताय, पण ज्या पद्धतीने भुजबळ शरद पवारांवरती हल्लाबोल चढवतात आहे, काल समता परिषदेची त्यांची बैठक झाली, त्या बैठकीमधला एक ऑडिओ क्लिप व्हायरल झालेला आहे। खरं तर मराठा समाजाची बैठक मनोज जरांगे पाटील उद्या घेत आहेत, त्याच्यासाठी 100 एकरावरती शेती साफ करून ही सभा होते आणि त्याला कोट्यवधी रुपयांची मदत जी आहे ती मिळालेली आहे असा आरोप देखील एक म्हणणं जे आहे ते भुजबळ आपल्या ऑडिओ क्लिपमध्ये म्हणताना पाहायला मिळतात। कुठेतरी भुजबळ मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद निर्माण करतात। मला वाटतं भुजबळांनी अशा स्वरूपाचं वक्तव्य का केलं मला नाही सांगता येणार। त्यांचा काय हेतू होता, कारण आता काल त्यांचं स्टेटमेंट ऐकलं की मी जरांगे पाटलांच्या सभेसाठी हा निधी कुठून येतो आहे याच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण केला होता, जरांगे पाटलांविषयी नाही। पण त्यांचे मतभेद असू शकतात, त्यांचं काय म्हणणं आहे याबद्दल मला आता काही भाष्य करण्याची आवश्यकता वाटत नाही।
खरं तर अजित पवार गटाचे जे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे ते वारंवार आता कुठेतरी शरद पवार यांनी जी भूमिका घेतलेली त्यांच्या भूमिकेवरती प्रश्नचिन्ह निर्माण करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अनेक तुमच्या गटातील आमदारांवरती देखील प्रश्नचिन्ह उपस्थित करतात आहेत, कारण की 2019ला सर्व आमदारांनी भाजपला बिनशर्त म्हणजे पाठिंबा द्यावा याकरता एक सह्यांचं पत्र दिलेलं होतं खरं तर. आणि आता तुम्ही कशी तुमची भूमिका वेगळी मांडताय असा देखील प्रश्न सुनील तटकरे म्हणतात. हे बघा, त्या कालखंडामध्ये एकतर मी NCBमध्ये नव्हतो, त्यामुळे त्या कालखंडात काय घडलं हे मला माहिती नाही. परंतु जर याबाबत सुनील तटकरे असतील का अन्य जे आक्षेप घेतात मोठ्या साहेबांवर, शरद पवार साहेबांबरोबर वर्षानुवर्ष ते त्यांच्याबरोबर राहिले, त्यावेळेस हा आक्षेप का घेतला गेला नाही किंवा आत्ताच त्यांचा आक्षेप कसा काय आठवतो आहे. 2019ला जसं घडलं ते जे वाच्यता कुठे ना कुठे तर झाली असती, पण अजूनपर्यंत त्या संदर्भात कुठलाही उल्लेख त्यांनी केला नाही आणि याच्याबद्दल पूर्ण माहिती मला नसल्यामुळे मी आणखी काही याच्यावर बोलू इच्छित नाही. खरं तर सर, तुम्ही भाजपमध्ये खूप वर्षानुवर्ष तुम्ही काम केलेलं आहे. आता तुम्ही राष्ट्रवादीमध्ये आलात, परंतु ज्या पद्धतीने भाजप म्हणजे राज्यात दोन पक्ष जे आहे ते फुटले गेले, एक पहिल्यांदा शिवसेना, नंतर दुसऱ्यांदा राष्ट्रवादी. शिवसेनेसोबत देखील तुम्ही अनेक वर्ष तुमचे संबंध राहिलेले आहेत. तुम्ही युतीच्या काळामध्ये मंत्री राहिलात, प्रदेशाध्यक्ष राहिलात. ह्या सगळ्या आत्ताच्या राज्यात होणाऱ्या या संपूर्ण राजकीय घडामोडीच्या संदर्भात तुम्हाला काय वाटतं? आता तुम्ही शरद पवारांना पाठिंबा देत आहे. मला वाटतं हे दोन पक्ष जे आहे, शिवसेना असेल का राष्ट्रवादी पक्ष, हे फुटले गेले नाही, हे फोडले गेलेले आहे. फोडाफोडीचं राजकारण या महाराष्ट्रामध्ये अलीकडच्या कालखंडामध्ये सुरू झालेलं आहे आणि त्या फोडाफोडीच्या राजकारणाचा परिणाम म्हणून आज राजकारण महाराष्ट्रामधलं जे आहे ते खालच्या पातळीपर्यंत इतक्यात दुर्दैवाने गेलेलं आहे. खरं तर मग ह्याच्या पाठी कोणाचा हात वाटतोय, तुम्हाला काय वाटतं? कारण की तुम्ही देखील भाजपमध्ये इतके वर्ष काम केलं. नाही, माझं स्पष्ट मत आहे या ठिकाणी 2019 नंतर या देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर या प्रकरणांना अधिक वेग आला, हे कुणीही नाकारू शकत नाही. त्याआधीसुद्धा याची सुरुवात झालेलीच होती, परंतु आत्ताची परिस्थिती जर पाहिलं तर हा पक्ष फोडायचा, तो पक्ष फोडायचा, विरोधक शिल्लक राहायचं नाही, ठेवायचं नाही, विरोधकांच्या मागे काहीतरी ईडी लावायची, काहीतरी कारवाई करायची, त्यांना दबावाखाली घ्यायचं, मग आमच्याकडे यायचं. हे जे चाललेलं आहे, अगदी काय बोलायचं आहे याचं भान न ठेवता जे देवेंद्रजी बोलले नेमकं त्याच्या उलट करतात. ते म्हणाले की OBC आरक्षण दिल्याशिवाय मी राहणार नाही, नाहीतर मी राजकारण संन्यास घेणे. उलट ते राजकारणात जास्त सक्रिय झाले. विदर्भाचा विषय त्यांनी म्हटला होता की विदर्भाला वेगळा विदर्भ झाल्याशिवाय मी लग्न करणार नाही. त्यांनी लग्न करून मोकळे झाले. नंतरच्या कालखंडामध्ये विजेच्या संदर्भात मध्य प्रदेशचं उदाहरण त्यांनी दिलं होतं की मध्य प्रदेश सरकारने वीज माफ करून 6,000 कोटी रुपयाची तरतूद केली. त्यावेळेस ते विरोधी पक्षात होते, आता ते सत्ताधारी पक्षात आहे, आता काही वीज माफ करत नाही. असे मला कितीतरी उदाहरणं त्यांचे देता येतील की ते बोलतात नेमकं त्याच्या विरोधामध्ये उलटं होतं. त्यामुळे आताही देवेंद्रजी जे बोलतील त्याच्यावर फारसा विश्वास ठेवावा अशी आजची स्थिती माझी नाही आहे. खरं तर आज शरद पवारांची पत्रकार परिषद होती. प्रामुख्याने कायदा व सुव्यवस्थेच्या संदर्भातच राज्यातल्या ती पत्रकार परिषद होती. शरद पवारांनी काही आकडे जाहीर केले की राज्यातून जवळपास हजारो महिला आणि मुली ज्या आहेत त्या बेपत्ता झालेल्या आहेत. सध्या राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या कालखंडामध्ये जे काही अनेक अशा प्रकारचे कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न आले ते मी विधान परिषदेमध्ये सातत्यानं मांडत आलो. मी अनेक वेळा देवेंद्र फडणवीसांच्या हातामध्ये सट्टा, मटका, जुगार वगैरे करणाऱ्या मोठ्या लोकांची यादी त्यांच्या हातामध्ये दिली. त्यांना सांगितलं की हे अधिकारी घेतात, 1 कोटी रुपये वगैरे आमच्या जिल्ह्यामध्ये कमवतात, हप्ते करतात वगैरे, ड्रग्स आणतात. मग आमच्या महाराष्ट्रामध्ये जो गुटखा येतो मध्य प्रदेशपासून, हे मी महाराष्ट्राच्या विधानसभेत प्रत्येक अधिवेशनात मांडलं. असं नाही आहे की आत्ताच मांडतो आहे, परंतु त्याच्यावर कार्यवाही शून्य झाली. याचा दुसरा अर्थ काढायचा असला तर गृहमंत्र्यांच्या आशीर्वादाशिवाय या महाराष्ट्रामधलं हे प्रकार होऊ शकत नाही. आणि आता मुण्याचं प्रकरण पण महिलांचा जो प्रश्न आहे तो अत्यंत गंभीर आहे. महिला ज्या ठिकाणी 19,000च्या वर महिला ज्या ठिकाणी आपल्याला म्हणजे ज्याला गायब झाल्या म्हणू का हरवल्या म्हणू, त्यातल्या काही महिला परतही आल्या असतील, परंतु उरलेल्या महिलांचं काय? दररोज कुठे ना कुठे अत्याचार होत आहे, दररोज होत आहे, पण फरार होत आहे. ड्रग माफिया वाढत चाललेला आहे, ड्रग्स इतके चाललेलं आहे, कायदा सुव्यवस्थेचा पक्का बोजवारा वाढलेला आहे आणि पोलिसांमध्ये हस्तक्षेप वाढला सरकारचा.
जेव्हा जेव्हा मी पोलिसांशी बोलतो किंवा काही केलं, काय करणार साहेब, वरून फोन आला, काय करणार साहेब, वरून फोन आला. मग हे वरचे फोन येतात कुणाचे नेमके? मग पुण्यातलं ड्रग्स प्रकरण पण नेमकं गृहमंत्र्यांचा त्याच्यामध्ये वरद असतं. नाही बघा, वरद हस्तापेक्षा ती कायदा सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी सरकारची आहे. त्यामुळे प्रत्यक्ष असेल का अप्रत्यक्ष असेल ते गृहमंत्र्याची जबाबदारी असते. त्यामुळे गृहमंत्र्यांनी विशेष करून याच्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. एक शेवटचाच प्रश्न सर, राज्यात कंत्राटी भरतीचा प्रश्न जो आहे तो प्रामुख्याने आता उद्भवलेला आहे, कारण की गेल्या काही दिवसांपासून हजारोंच्या संख्येने राज्यामध्ये कंत्राटी तत्वावरती भरती होताना पाहायला मिळतात. त्यातच मुंबई पोलीस दलात आता जवळपास 3000 पोलीस जे आहेत ते कंत्राटी तत्वावरती 11 महिन्यांकरती भरती होणार आहेत आणि तेही राज्य सुरक्षा महामंडळाकडनं खरं तर ही भरती केली जाणार. आता मुंबई पोलीस दलामध्ये कंत्राटी पद्धतीनं पोलीस भरणं म्हणजे हा तर फार हास्यास्पद प्रकार आहे. महाराष्ट्रामध्ये मागेच्या कालखंडामध्ये कंत्राटी पद्धतीनं पोलीस भरतीचा एक निर्णय या सरकारने घेण्याचं ठरवलं होतं. त्यावेळेस आम्ही सजेशन्स केलं होते की तुम्ही कंत्राटी पद्धतीने भरल्यापेक्षा तुमच्याकडे होमगार्डची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. ट्रेंड जे आहेत तुमच्याकडे असे सेमी होमगार्डसारखे ते अनेक लोक तुमच्याकडे ट्रेंड आहे आणि ह्याच लोकांना तुम्ही ट्रेनिंग द्या आणि परत त्यांना सेवेमध्ये घ्या ना. नव्यानं कंत्राटी पद्धतीवर घेतल्यापेक्षा कायमस्वरूपी नोकरीवर देणं हे केव्हाही योग्यच आहे. त्याच्या जीवनामध्ये स्थैर्य येतं आणि मला वाटतं जर हे प्रत्येक ठिकाणी कंत्राटी जर चालत असेल तर मंत्रिमंडळ थोडं कंत्राटी पद्धतीनं द्या. दर महिन्याला एक मंत्री बदलला तर सर्व आमदारांना न्याय तरी मिळू शकेल. तर धन्यवाद सर, तुम्ही आमच्याशी बातचीत केली होते. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि आमदार एकनाथ खडसे यांनी थेट सरकारवरती हल्लाबोल चढवलेला आहे की हे ड्रग्स प्रकरण, पुण्यातलं ड्रग्स प्रकरणाच्या संदर्भात ज्या मंत्र्यांची नावं घेतली जात आहेत त्यांची निष्पक्षपणे चौकशी केली जावी. ज्या पद्धतीने माझ्यावरती आरोप झाले त्यावेळेस मला मंत्रिपदापासून दूर ठेवून माझ्यावरती चौकशी करण्यात आली, त्याच पद्धतीने आता यांच्यावरती देखील जी चौकशी आहे ती करावी, असा थेट हल्लाबोल जो आहे तो एकनाथ खडसे यांनी आपल्याशी बोलताना चढवलेला पाहायला मिळतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश गुरवसह अक्षय मंगणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.